नमस्कार मित्रांनो, तुकोबा स्पीकच्या पॉडकास्ट क्रमांक 114 मध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, प्रयत्नांच्या या सिरीजमध्ये आजचा आपला अभंग हा गाथेतील अभंग क्रमांक माफ करा गाथेतील अभंग क्रमांक 3222 आहे आणि हा अभंग असा आहे. उभा ऐल थडी तेने घालू नये उडी, पुढे गेल्याचे उपाय करावे ते केले काय. दिसते आहारी जाऊ नये ऐशावरी, आळसाची धाडी तुका म्हणे बहुनाडी. महाराज म्हणतात की दिसते ऐल थडी, महाराज म्हणतात उभा ऐल थडी म्हणजे अलीकडच्या बाजूला उभा आहे. तेने घालू नये उडी, मी अलीकडच्या बाजूला उभा आहे, मला पलीकडे जायचं आहे, नदी ओलांडून जायचं आहे आणि म्हणून मला जायचंय म्हणून मी सरळ उडी मारू का? अशी उडी मारू नये. मग उडी मारण्याच्या अगोदर काय केलं पाहिजे? पुढे गेल्याचे उपाय करावे ते केले काय. पुढे जाण्याचा जो मार्ग आहे, यापूर्वी जे जे लोक गेलेले आहेत त्या लोकांनी पुढे जाण्यासाठी काय काय केलेलं आहे ते समजून घ्या. अगोदर हे समजून घ्या की जाणाऱ्या लोकांनी काय केले. जे पोहोचलेले लोक आहेत त्यांचा अनुभव बघा आणि पहा की त्यांनी पुढे जाण्यासाठी, ही नदी ओलांडण्यासाठी काय केलेलं आहे. आलं म्हणाला की टाकली उडी, गेला नदीत वाहून तर पुन्हा काय. हा तर शुद्ध आडमुटपणा, मूर्खपणा झाला. म्हणून महाराज सांगतात की नुसतं अलीकडे उभा आहे मला पलीकडे जायचं म्हणून उडी मारायची नाही, तर काय करायचं. जे लोकांनी केलेलं आहे, पुढे गेल्याचे उपाय आले. अगोदर लोक कसं गेलेले आहेत, नावेने गेले आहेत, दुरीला धरून गेले आहेत, होडीने गेलेत, कसे गेलेत बघा ना. हे उपाय अगोदर जाणून घ्या आणि मग उपाय जाणून घेऊन मग काय तो निर्णय घ्या. दिसते आहारी नये जाऊ ऐशावरी, आरी दिसते काम लय भारी नाही, लय अवघड नाही, हे बारकी दिसायला नदी, जातो मी. असं करायचं नाही. आपल्याला आहारी म्हणजे काम आपल्याला आरी दिसते म्हणून उडी मारायची नाही. नये जाऊ ऐशावरी, दिसायला बारकं म्हणजे त्याच्यावर लगेच आपण जाऊ, छोटी नदी दिसायला, सगळं आपल्या आर्यातलं काम दिसायला, चला जाऊ, असं करायचं नाही. तुम्ही माहिती पूर्ण घ्या, आळस करू नका. आळसाची धाडी तुका म्हणे बहुनाडी. ही आळसाची जी धाड आहे, हे महाराज सांगतात काय करते, खूप नुकसान करते. काय करते, नाडते. म्हणून विचारपूर्वक काय केला पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे, असं महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात की विचार करताना, कुठलंही काम करताना आपण विचार करून निर्णय घेतला पाहिजे. सुविचार सांगतात शाळेत लेकरं, बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोला, असं सांगण्याचं वेगळं. परंतु जीवनातले कुठलेही निर्णय घेताना आपण अगोदर आपल्या पूर्वसुरींनी काय केलेलं आहे ते पाहिलं पाहिजे, त्यांच्या अनुभवाचा फायदा आपण घेतला पाहिजे आणि मगच आपण निर्णय घेतले पाहिजेत. तरच ते आपले काय होतील, निर्णय योग्य येतील. अशाच अर्थाची रॉबर्ट फ्रॉस्ट यांची पण कविता आहे. काय म्हणतात रॉबर्ट फ्रॉस्ट आपण पाहूया. त्यांच्या या कवितेचं नाव आहे स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग. Whose woods these are, I think I know. His house is in the village, though he will not see me stopping here to watch his woods fill up with snow. तरी तर रॉबर्ट फ्रॉस्ट सांगतात की हे जंगल कुणाचं आहे. Whose woods these are, I think I know. मला वाटतं हे माहिती कुणाचं आहे. His house is in the village, त्याचं घर त्या गावामध्ये आहे. असू द्या, ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर, तो मला पाहणार नाही की मी इथं आहे. टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो, आणि त्याला माहीत नाही की त्याचं हे जे जंगल आहे पूर्ण कसं आहे, बर्फानं भरलेलं आहे. आणि या बर्फानं भरलेल्या जंगलात मी या ठिकाणी येऊन थांबलेलो आहे. हे जंगल ज्याचं आहे त्याचा मला कल्पना आहे ते कुणाचं आहे, ते गावात आहे, तो इथं नाही आहे, पण मी इथे येऊन थांबलेलो आहे त्याच्या शेतामध्ये, जंगलामध्ये. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर,
to stop without a farmhouse near. Between the woods and frozen lake, the darkest evening of the year. त्याचा घोडा त्या ठिकाणी थांबलाय, तेव्हा आपल्या मालक काही एडवणी करायला, बाबा काय झाले, त्याला आश्चर्य वाटायला लागले. इथं कुठं फार्म हाऊस नाही, कारण त्याला माहिती आहे कुठल्या तर फार्म हाऊस किंवा कोणाच्या घरापाशी थांबायची आपल्या मालकाला सवय. हा मालक आपला इथं कुठं जंगलात थांबला, एका बाजूला जंगल आहे, एका बाजूला बर्फ आहे आणि काळोखा संध्याकाळ आहे आणि फार मोठा किट्ट काळोख पडणार आहे. अशा वेळेला आपला मालक असं का करतोय, असं त्या घोड्याला पण प्रश्न पडलेला. परंतु लेखकाला काय करायचं आहे, तर आता परत फार्म हाऊसला जायचं नाही किंवा मित्राच्या घरी सुद्धा जायचं नाही. ही गिव्स हिज हार्नेस बेल अ शेक टू आस्क इफ देअर इज स्नो मिस्टेक, टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक. द ओनली ऑदर साऊंड्स द स्वीप ऑफ इझी विंड अँड डाउनी फ्लेक. त्याला वाटतं आपल्या मालकाची काही चूक झाली का नाही, म्हणून तो असं मुंडी हलवून त्याच्या गळ्यातला आवाज बिवाज करतो, जायचंय का खरंच काय कळतो. आपल्या मालकाकडून काही चूक झाली का काही त्याला विचारून बघावं, ह्या हिशोबानं तो त्याला विचारून बघतो. द ओनली ऑदर साऊंड द स्वीप, पण त्याला काही त्याचा पत्ता लागत नाही. आणि मग त्याच्या लक्षात येतं की आता आपल्याला काही पर्याय नाही, मालक आपल्याला निघायलाच सांगतोय आणि आता आपण निघालंच पाहिजे. मग कवी म्हणतो की असं का आहे की लेखकाला एवढ्या रात्री काळोख पडलेला असताना, एका बाजूला बर्फ पडलेला असताना, मिट्ट अंधारी रात्र असताना सुद्धा का जायचं आहे, कारण त्याचा पल्ला कसा आहे, मोठा आहे. हा मोठा पल्ला कवी त्यांच्या शेवटच्या 4 ओळीमध्ये सांगतात. ते लिहितात की द वूड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिस टू कीप अँड माइल्स आय हॅव टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स आय हॅव टू गो बिफोर आय स्लीप. हे कोट प्रचंड प्रसिद्ध आहे, खूप लोक वापरतात हे कोट. तेव्हा वूड्स आर लवली डार्क, हा जो जंगलाचा भाग आहे हा खूप आहे, गर्द आहे, काळोख आहे, सुंदर पण आहे, सगळं खरं आहे. इथं थांबायला पण मजा आहे, इथं घरात कुठं थांबवता आपण आराम पण करू शकतो. पण मला काय करायचंय, खूप दूरवर जायचं आहे, खूप दूर जायचंय. माइल्स आय हॅव टू गो बिफोर आय स्लीप. झोपण्याच्या अगोदर मला खूप अंतर पार करायचं आहे, त्याच्यामुळे इथं थांबण्यामध्ये मतलब नाही. इथं थांबलो तर माझं हे जे चॅलेंज आहे, जीवनाचं माझं ध्येय आहे, हे मी कसं गाठू. याचा मतितार्थ सुद्धा असा आहे की जेव्हा आपल्याला मोठं ध्येयाची प्राप्ती करायची असते तेव्हा थांबायचं नसतं. 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना जेईला ॲडमिशन घ्यायचं आहे, एम्सला लागायचं आहे, थांबून जमणार आहे. दिवस रात्र अभ्यास करावा लागणार आहे. परिस्थिती बिकट आहे म्हणून जमणार नाही. माझ्याकडे हे नाही ते कारण काही सांगता येणार नाही. अभ्यास 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 आणि अभ्यास. इथं रॉबर्ट फ्रॉस्टची ही कविता परफेक्ट बसते की माइल्स आय हॅव टू गो बिफोर. मला मैलं जायचंय, थांबण्यात मतलब नाही, जरी ओळखीचं शेत असलं तरी. मला आता आळस करून उपयोग नाही, आळस केलो तर मी पोचू शकणार नाही. जसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आळसाची धाडी, जेव्हा आळसाची धाड तुमच्यावर जर पडली तर तुका म्हणे बहुनाडी. महाराज सांगतात की खूप नुकसान करणार आहे तुमचं, तुम्हाला प्रगती करू देणार नाही, म्हणून आळस सोडा. रॉबर्ट फ्रॉस्टचा विचार, जगद्गुरु तुकोबारायांचा विचार समजून घ्या, परिस्थिती समजून घ्या, आडमुटपणाने जाऊ नका, म्हणजे विचार करा. यापूर्वीच्या आपल्या लोकांनी उभा आयला थडी, अलीकडच्या बाजूला उभा आहे त्याने घालू नये उडी म्हणतात महाराज, त्याने उडी मारू नये. पुढे गेल्याचे उपाय करावे ते पाहे काय, आणि पुढे गेल्याचा मार्ग काय केलाय ते बघा आणि मग निघा, पण निघा. रॉबर्ट फ्रॉस्ट म्हणतात निघा, थांबू नका. तुकाराम महाराज म्हणतात की अनुभव घ्या, लोकांनी काय केलंय ते समजून घ्या आणि समजून घेऊन काय करा आणि समजून घेऊन काय करा, पुढे पुढे चालत राहा. आणि जोपर्यंत तुम्ही चालणार नाही तोपर्यंत तुमचं इप्सित, तुमचं साध्य तुम्ही करू शकणार नाही. तर जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगामध्ये आणि रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या या संदेशामध्ये थांबूया, भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबाराय, रामकृष्ण हरी.